अशोक खरात पोलीस आणि एसआयटी कोठडीतून बाहेर येण्याची शक्यता आता कमी आहे। अशोक खरातची तिसऱ्या गुन्ह्यात सुद्धा एसआयटी चौकशी होणार आहे। यापूर्वीचा अनुभव पाहता एका प्रकरणाची कोठडी संपली की दुसऱ्या प्रकरणात कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। खरातवर दाखल गुन्ह्यांची संख्या पाहता पुढचे काही दिवस त्याची सुटका नाही हे स्पष्ट झालंय। दुसरीकडे ईडीच्या गुन्ह्यात खरातला मुंबईला चौकशीसाठी नेलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे। बघूयात। अशोक खरातची पोलीस कोठडीतून सुटका नाहीच। बारा गुन्ह्यांमध्ये एसआयटी मागणार कोठडी। ईडीच्या कोठडीतही खरातचा पाहुणचार होणार। महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झालेल्या अशोक खरात पुढचे काही दिवस पोलीस कोठडीतून बाहेर येण्याची शक्यता अजिबात नाही। एसआयटीनं त्याच्या विरोधात एकूण 12 गुन्हे दाखल केले आहेत। 12 गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यात त्याची पोलीस कोठडी संपली आहे, पण पुढच्या प्रकरणात त्याची कोठडी एसआयटीनं मागितली आहे। दरम्यान आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरातला कोर्टात हजर करण्यात आलं। खरातनं दोन्ही हात जोडून आपलं नाव सांगितलं। कोर्टानं दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली। तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटीने अर्ज दाखल केला। कोर्टाकडून अर्ज मंजूर झाला आणि त्यावर उद्या सुनावणी होणार आहे। आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी, आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। अशोक खरात विरोधातल्या तक्रारींची संख्या वाढते आहे। साहजिकच गुन्ह्यांची संख्या वाढू लागली आहे। त्यामुळे अशोक खरात जेवढे दिवस एसआयटीच्या कोठडीत मुक्काम करेल तेवढी माहिती बाहेर येणार आहे। सध्या एसआयटी त्याला जास्तीत जास्त दिवस कोठडीत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे। एसआयटीची सध्याची कार्यपद्धती पाहिल्यास पुढचे काही दिवस त्याची कोठडीतून सुटका होण्याची शक्यता नाही आहे। अशोक खरातसाठी आता कोठडीचं चक्र सुरू झालेलं आहे। एक कोठडी झाली की दुसऱ्या कोठडीमध्ये एसआयटी त्याला वर्ग करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता प्रत्येक कोठडीतून कोणते कोणते नवीन प्रताप समोर येणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। अशोक खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचारांचा तपास एसआयटी करते आहे। त्याच्या आर्थिक गुन्ह्यांचा तपास ईडी करणार आहे। ईडी नावाचा नवा भिडू आता खरात प्रकरणात आलाय, त्यामुळे एसआयटी कडून खरातचा ताबा ईडी घेण्याची शक्यता आहे। ईडीच्या चौकशीमध्ये आरोपीला कितीही दिवस पोलीस कोठडी दिली जाऊ शकते। ईडीची टीम नाशिकमध्ये सुद्धा येऊन गेली आहे। त्यामुळे अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर अशोक खरातची वरात ईडी मुंबईमध्ये सुद्धा काढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशोक खरातकडून जामिनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। त्याची बायको एसआयटी आणि पोलिसांपासून लांब पळते आहे। त्याचा मुलगाही गायब झालाय। अशा परिस्थितीत अशोक खरातला जामीन मिळण्याची शक्यता अजिबात नाही। एसआयटीची आताची कार्यपद्धती पाहिल्यास अशोक खरात पुढचे काही दिवस किंवा महिनाभर तरी कोठडीतच मुक्कामाला असणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।